नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एकीकडे 2024च्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे आणि याच बेताला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रकाशित झालेला आहे. प्रदर्शित झालेला आहे. त्याचं संपूर्ण जे आयोजन आहे रणदीप हुड्डांनी केलेलं आहे. ते स्वतः त्याच्यामध्ये सावरकरांची भूमिका सादर करत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हुड्डांकडे या अगोदर श्री महेश मांजरेकर हे स्वतःची स्क्रिप्ट घेऊन गेलेले होते. परंतु ती स्क्रिप्ट काही हुड्डांना आवडली नाही, कारण त्याच्यामध्ये सावरकर यांना सेक्युलर दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला होता. तर सेक्युलर हा शब्द जो आहे त्याचे जे डिक्शनरी मिनिंग्ज आहेत ती सगळी बाजूला ठेवा, परंतु आजच्या घडीला सेक्युलर हा शब्द म्हणजे एक शिवी बनलेला आहे. आणि मग अशा या एकंदरीत अवस्थेमध्ये सावरकरांना त्या रंगामध्ये दाखवायचं हे काही हुड्डांना पसंत पडलं नाही. त्यांनी त्या संपूर्ण विषयाचा अभ्यास केला इतकंच नव्हे, तर त्याच्यासाठी वित्तीय आयोजन कसं करायचं ह्याचा विचार करत असताना त्यांनी स्वतःचं राहतं घर सुद्धा म्हणे विकून टाकलं आणि पैसा उभा केला. ही जी कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट अतिशय उच्च दर्जाची आहे. खरं सांगायचं झालं तर माझा योग आलेला नाही अजून हा सिनेमा बघण्याचा, परंतु मानस जरूर आहे. आणि मी ऋणी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरती हुड्डांनी असा चित्रपट बनवावा, त्यांच्या मनात यावं आणि त्यांनी तो बेत तडीस न्यावा. हा एक विशिष्ट संकेत आहे असं मी म्हणते. यापूर्वीही एक चित्रपट येऊन गेला आणि श्री सुधीर फडके हे त्याच्या मागे कार्यरत होते. अनेक वर्ष हा सगळा प्रकल्प आहे तो गुंडाळून ठेवावा लागला. अनेक अडचणींना तोंड देऊन तो अखेर प्रदर्शित सुद्धा झालेला होता. परंतु आज हुड्डांनी जो चित्रपट बनवलेला आहे त्या योगे सावरकर हा विषय हा संपूर्ण भारतवर्षापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम हा चित्रपट करू बघतो आहे आणि त्याचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन जे आहे हे अत्यंत ओजस्वी तेजस्वी जीवन, हाल अपेष्टा भोगून सुद्धा हा जो देशभक्त आहे तो कुठेही कुठल्याही सत्तेच्या समोर झुकला नाही. आणि कुठलीही सत्ता जेव्हा मी म्हणते तेव्हा ती परकीयांची ब्रिटिश सत्ता असू देत की स्वकीय नेहरूंचं राज्य असू देत, या दोन्हींच्या समोर त्यांनी आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालण्याचं सदैव नाकारलं. आणि हे मुरड कशासाठी घालायला सांगत होते तर तुमच्या देशहिताला बाजूला ठेवा असे जे प्रस्ताव होते ते प्रस्ताव सावरकर नाकारत गेले. आणि म्हणून आयुष्यामध्ये ज्या हाल अपेष्टा त्यांना भोगायला लागल्या त्याची खरं म्हणजे मोजदादच नाहीये मित्रांनो. काय सांगायचं, हा काय विषय आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत की ज्याच्यामधून सावरकरांविषयीचं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे ती लहान मुलांना दिली जाते. लहानपणापासून आई वडील त्यांच्या मनावरती ते संस्कार करत असतात. परंतु संपूर्ण देशामधली जी कुटुंब आहेत त्यांच्यासाठी मात्र हे भाग्य उपलब्ध नव्हतं. आणि मग हा विषय जो आहे तो रणदीप हुड्डांनी संपूर्ण देशाच्या पातळीवर नेल्यामुळे मुळात सावरकर म्हणजे कोण ह्याच्याबद्दलची प्रचंड उत्सुकता ताणली गेलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर खरं सांगायचं झालं तर सावरकर जाऊन सुद्धा आता किती वर्ष झालेली आहेत. मग असं असून सुद्धा समाज माध्यमांमध्ये तुम्ही बघत असाल की या विषयावरती अत्यंत विखारी लिखाण केलं जातंय आपल्या लिंबू लोकांकडून. आणि हा चित्रपट जो आहे तो चित्रपट कसा पडणार आहे ह्याच्याकडे ते चातकासारखे डोळे लावून बसलेले होते. त्याच्या विपरीत घडतंय. हुड्डांच्या प्रयत्नांना यश येतंय आणि चांगल्या प्रकारे हा चित्रपट चालतोय. पहिल्या काही दिवसामध्येच अतिशय चांगली कमाई सुद्धा केलेली आहे. कमाई करण्याची म्हणजे आर्थिक उत्पन्नासाठी नाही, परंतु त्यांनी जी जोखीम उचलली ती जोखीम त्याच्यातून तरी ते बाहेर यावेत अशी एक सदिच्छा आहे. याही पलीकडे जाऊन
सावरकर विषयावरचं आपलं जे कमिटमेंट आहे, ती कमिटमेंट काय आहे, आपला रस काय आहे, हे संपूर्ण भारतवर्षाची जनता दाखवून देते. भारताबाहेरची जनता सुद्धा दाखवून देते. या दोन्हीचा मिलाप म्हणून तुम्हाला आज ह्या चित्रपटाचं जे यश आहे, ते बघायला मिळतं आहे. ही एक अभूतपूर्व संधी आहे असं मी मानते. स्वातंत्र्य ब्रिटिशांनी त्यांचे हालअपेष्टा केल्या. ही गोष्ट सोडा, त्यांच्या प्रॉपर्टीवरती टाच आणली, त्यांना डिग्री मिळू दिली नाही, त्यांना राजकीय जीवनामध्ये सहभागी होऊ दिलं नाही भारताच्या. ह्या सगळ्या अडचणींना तोंड देत सुद्धा ते कायम विचार करत राहिले ते भारताच्या हिताचा, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा. आणि मग एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी इथलं जे सरकार आहे, ते सरकार मान त्यांना मान सन्मान सोडून द्या, पण निदान नामुष्कीने जीणं जगायला लावू नये एवढा तरी सन्मान त्यांचा करता आला असता, परंतु तो सुद्धा केला गेला नाही. काँग्रेसने त्यांना 2 वेळा अजून तुरुंगवास भोगायला लावला. ही जी सगळी कहाणी आहे, ही अत्यंत हृदयद्रावक कहाणी आहे. केवळ सावरकर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची अशी ससेहोलपट झाली आणि ती दोन्ही कारकिर्दींमध्ये झाली. हे विशेष आहे. असा कोणी क्रांतिकारक तुम्हाला देशामध्ये मिळणार नाही, की ज्याच्या नशिबी हे भोग आले असतील. आणि ही कहाणी जी आहे, ही लपवून ठेवली गेली. आजपर्यंत 1857चं जे त्याला ब्रिटिशांनी त्याला रिबेलियन म्हटलं होतं, बंड म्हटलेलं होतं. परंतु ते पहिलं स्वातंत्र्य युद्ध हे सांगणारे पहिले स्वातंत्र्यवीर सावरकरच होते. आणि मग अशी जी कहाणी आहे सावरकरांची, त्या कहाणीपासून काँग्रेसला इतकं विचलित होण्याची काय गरज आहे? इतकी विचलित का होते? जे नेहरूंच्या काळात मी समजू शकते, की त्यांच्या समोर जिवंत होते सावरकर. त्यांच्या समोर त्यांच्या संपूर्ण प्रभावाला आव्हान देऊ शकणारं व्यक्तिमत्व कुठचं होतं, तर ते सावरकरांचं होतं. आणि मग ते जिवंत असेपर्यंत काँग्रेसला त्यांची भीती वाटावी, ही बाब मी समजू शकते. परंतु आज त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे सगळे काँग्रेसवाले आणि हे सगळे लिंबू कशाला घाबरलेले आहेत, हा प्रश्न आहे. ते घाबरलेले अशाला नाहीत, की तो कुठलातरी चित्रपट आला आणि हुडानी त्याच्यात काम केलं आणि ते अतिशय भूमिका चांगली वठली. लोक त्याची प्रशंसा करताहेत. एक कल्पना करा तुम्ही, हा एक साधा चित्रपट आहे. तो काही भारताचे जे 80-90 कोटी मतदार आहेत, त्यांच्या सर्वांपर्यंत पोहोचणारा चित्रपट नाहीये. तो अतिशय मर्यादित जनसंख्येपर्यंत पोहोचणारा आहे. कितीही मोठं यश त्याला मिळालं, तरी सुद्धा त्याचा मिळणारं यश हे थोडंसं म्हणजे जी लोकसंख्या आहे ती मर्यादितच राहणार आहे. असं असलं तरी सुद्धा ही इतकी चलबिचल कशासाठी आणि समाज माध्यमांमधून त्याच्यावरती विखारी टीका का होते आहे, हा खरा प्रश्न आहे. ती कलाकृती कशी वठली आहे आणि लोकांनी जाऊन बघावं, ह्याच्याबद्दल मी आवाहन करीनच. मी सर्वांना तुम्हाला आवाहन करेन, की हा चित्रपट जरूर बघा तुम्ही. तुम्हाला सावरकर विषयाची संपूर्ण माहिती असली तरी सुद्धा काही ना काही वेगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये जरूर दिसेल. शंकाच नाही त्याच्यामध्ये. परंतु त्याचा जो राजकीय प्रभाव पडतो आहे, त्याच्या संबंधाने आज मला तुमच्याशी ही चर्चा करायची आहे. आणि मग अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल 2004 सालापर्यंत ज्यावेळेला वाजपेयींचं सरकार होतं, तेव्हा अंदमानच्या त्या विमानतळावरती सावरकरांच्या काही ओळी उद्धृत केलेली एक पाटी लावलेली होती. आणि मग काँग्रेस आल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी आग्रह करून त्या ओळी सुद्धा काढून टाकायला लावलेल्या होत्या. आठवत असेल तुम्हाला. आठवत असेल अत्यंत स्पष्टपणे मणिशंकर अय्यर हे इतक्या विखारीपणे सावरकरांवरती बोलले, त्याला त्याची कशाशी तुलना करू मी? कशाशी करणार? आणि मग ती सगळी जेव्हा कॉन्ट्रोव्हर्सी झाली, त्यावेळेला आमचे महाराष्ट्रातले मंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांना सुद्धा लाजेकाजेस्तव का होईना पण बोलावं लागलं, की रत्नागिरीमध्ये तत्कालीन ज्यांना तुम्ही अस्पृश्य म्हणता त्यांच्यासाठी सहभोजन आयोजित करणारे, पतितपावन मंदिराची स्थापन करणारे सावरकर ह्यांचं मला स्मरण आहे. हे सुद्धा सुशीलकुमार शिंदेंना सुद्धा तेव्हा सांगावं लागलं. परंतु म्हणजे
एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये टिळकांनंतरच सर्वात कुठलाही वाद नसलेलं जर का व्यक्तिमत्व कोणाला शोधायचं असेल तर ते सावरकरांचं आहे मित्रांनो. आणि मग इतक्या उत्तुंग कीर्तीच्या माणसाबद्दल आपण काय बोलतोय ह्याचं भान काँग्रेसवाल्यांना नाही. त्यांना असं वाटतंय की सावरकर हा विषय बनवला, सावरकर हा विषय बनवला की आपण आपले जे विचार आहेत ते कसे योग्य आहेत आणि सावरकर कसे खोटे पडले आहेत हे तुम्ही दाखवू शकता. परंतु त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खोटे पडलेले आहेत. कल्पना करा तुम्ही की काँग्रेसनी कुठल्या कुठल्या व्यक्तिमत्वांचा उदो केला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्या मागे सरकारी शक्ती लावली, त्याच्या मागे सरकारी पैसा उभा केला, त्याच्या मागे अनेक प्रकारच्या संस्था उभ्या केल्या आणि मग त्या सगळ्यांच्या टेकूवरती हे जे सगळे मोठे मोठे नेते जे आहेत त्यांचं महिमाकरण करण्यात आलं. परंतु सावरकरांच्या मागे असं कोणी नव्हतं. ना त्यांच्या मागे कुठची राजकीय शक्ती होती, ना त्यांच्या मागे कुठचा पैसा उभा होता, ना कुठची संस्था उभी होती. त्यांच्या फक्त भक्तांनी वेळोवेळी पदरमोड करून सावरकरांचे विचार जे आहेत ते खरोखरच जतन केले आणि पुढच्या पिढीपर्यंत ते निदान पोचवावेत ह्याची काळजी घेतली. ही जी तळमळ आहे, ही जी आत्मीयता आहे, ही जी चिकाटी आहे, त्या चिकाटी समोर काँग्रेस हरलीये, लिबरल्स हरले आहेत हे लक्षात ठेवा. त्यांना आज सुद्धा धास्ती वाटते की सावरकरांचे विचार जर का देशात पसरले तर आपलं काय होईल. इतक्या वर्षांनंतर सुद्धा तुम्हाला जर का एका मृत व्यक्तीच्या त्याच्या तत्वज्ञानासाठी जर का तुम्हाला धास्ती वाटत असेल तर तुम्ही ती धास्ती वाटण्यापूर्वीच पराभूत झालेले आहात. तुमची मनोवृत्ती पराभवाच्या कडे झुकते आहे हे काँग्रेसवाल्यांनी समजून घ्यावं. विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असं ते फार हिरिरीने सांगत असतात, निर्भय बनो म्हणून सांगत असतात. निर्भय बनायचं असेल तर मग सावरकरांचा जो विचार आहे त्याला विचारांनी लढा द्या तुम्ही. त्यांच्या त्या ओळी विमानतळाच्या वरून काढून टाकण्यामधून तुम्हाला काय मिळत होतं. या प्रकारे तुम्ही त्यांना व्हिलन बनवायला बघतात तर ते व्हिलन नाहीये, ते हिरो आहेत हे लोकांना पटतंय आज. संपूर्ण देशभर जर का या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर हा जो इंटरेस्ट आहे हा कोणी निर्माण केला. हा अशा प्रकारे दुसऱ्या टोकाला जाऊन टीका करणाऱ्या लोकांनी. अरे मणिशंकर अय्यर असं म्हणतात म्हणजे हे सावरकर आहेत कोण याचा शोध जनतेला घेण्याची पाळी आली. कारण मणिशंकर अय्यर म्हणतात ते जर का टाकाऊ असतील तर निश्चितच हे व्यक्तिमत्व आहे, हे देशभक्त असणार. असं दुसरं टोक जे आहे, दुसरं टोक जनता गाठते. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काँग्रेसवाल्यांना पटत नाहीत. आज सुद्धा ते जर का विचलित होत असतील, सावरकरांना मिळणारा जो प्रतिसाद आहे त्यांनी जर का त्यांच्या मनाची अस्वस्थता घालमेल होत असेल तर त्याला एकच कारण आहे की त्यांना माहिती आहे की आपलं तत्वज्ञान तोकडं आहे, आपली देशभक्ती तोकडी आहे आणि ती ह्या 52 कशी सोन्यासमोर टिकणारी नाहीये. आणि म्हणूनच हे लोक जे आहेत ते दुसऱ्या टोकाला जाऊन विखारी टीका करत असतात. कोणीही असं म्हणू नये, कोणी असं म्हणू नये की सावरकरांची ढाल पुढे करून भाजप सत्तेवरती येते आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाहीये. अनेक जण त्यांचे जे समर्थक आहेत ते थोडेसे दुःखी असतात की आजपर्यंत किती किती नेत्यांना भारतरत्न दिलं गेलं पण सावरकरांना दिलं गेलं नाही. पण माझं म्हणणं तुम्हाला सांगते की ज्या दिवशी सिंधू सिंधू देश उभा राहील ना ती सर्वात मोठं भारतरत्न सावरकरांना मिळेल आणि तो दिवस दूर नाहीये मित्रांनो. इतकं मोठं स्वप्न आणि इतकं प्रॅक्टिकल ज्याला व्यवहार्य म्हणता येईल अशा पद्धतीचा भारताचा जो भविष्य बघण्याचं त्यांची जी ताकद होती, जे सामर्थ्य होतं, त्या सामर्थ्याचीच प्रतिक्रिया म्हणून काँग्रेस विरोधामध्ये उभी राहते हे विसरू नका. हे सिंधू सिंधू भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न जेव्हा साकार होईल तेव्हा सावरकरांना खरी श्रद्धांजली दिली जाईल आणि तोपर्यंत त्यांचा जो विचार आहे तो विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आज रणदीप हुड्डांनी केलं. महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर
सावरकर ते सावरकर स्वतः सीमेबाहेर होते, परंतु गेल्या कित्येक पिढ्यांना त्यांचं नाव माहिती नाहीये, कारण ते कधी शिकवलं गेलं नाही. ते पाठ्यपुस्तकामधून कायमचं पुसून टाकलेलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने हा सगळा कार्याला आरंभ करावा लागतोय. त्याचं कारण काँग्रेसनी हा इतिहास पुसून टाकण्याचं, जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की इतिहासाचं पुनर्लेखन करायला पाहिजे, पुनर्लेखन कशासाठी करायचं? ज्या इतिहासामध्ये सावरकरांचा उल्लेख सुद्धा नाही, असा इतिहास जो आहे तो साध्यंत आणि खराखुरा इतिहास मानता येईल का? सावरकरांचा इतिहास प्रत्येक भारतीयाला कळला पाहिजे. अंदमान निकोबार सारख्या आयलंडचं जे स्ट्रॅटेजिक महत्व आहे ते त्या काळामध्ये आपल्या घरात बसून लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी तुमच्या आमच्यासारखे, आम्हाला आज गुगलचं सहाय्य आहे मोठं, परंतु त्यांच्याकडे नव्हतं. विशिष्ट पद्धतीने अभ्यास करणं आणि दृष्टीची झेप, या दोन गोष्टींमुळे सावरकर हे सगळं करू शकले. एका बैठकीमध्ये ज्या वेळेला विचारलं गेलं त्यावेळेला सावरकरांनी स्वतःचे विचार मांडले आणि तो ब्रिटिश अधिकारी आहे तोच म्हणाला की अहो, या संपूर्ण इथे जे लोक उभे आहेत ते भारताच्या दृष्टिकोनामधून काय चांगलं आहे हे मांडणारे एकमेव सावरकर आहेत. हे ची दाद ब्रिटिशांना सुद्धा द्यावी लागलेली होती. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आणि मग आपल्याला कळतं की काँग्रेस त्यांना का घाबरते. ते काँग्रेस घाबरते कारण त्यांना माहिती आहे की आपलं जे भुसकट तत्वज्ञान आहे ते सावरकरांसमोर कायमचं सपाट होण्याचे दिवस त्यांना समोर दिसत आहेत, पराभव समोर दिसतोय आणि त्याच्यातून वरती कसं यायचं, या संकटावर मात कशी करायची याचा मार्ग त्यांना सुचत नाहीये, म्हणून ते वावचळलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. एक छोटीशी नम्र मी म्हणेन चूक जी आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की मी आप जे केजरीवाल यांच्या अटकेवरती मी एक व्हिडिओ केलेला होता आणि भगवान सिंग मान ह्यांच्याही मंत्रिमंडळातले, त्यांच्या विधिमंडळातलेही आमदार फुटतील का असा एक विषय मी घेतलेला होता. त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला होता, परंतु त्या घटनेच्या वेळेला चन्नी मुख्यमंत्री होते. माझ्या तोंडून अनवधानाने ते नाव गेलं, ह्याच्याबद्दल मला खेद वाटतो. अनेकांनी मला ते कळवलं, त्या सर्वांचे मी आभार मानते. खरं म्हणजे ही आप पार्टी आणि खलिस्तानचे संबंध हा विषय विशद करत असताना ही चूक माझ्या हातून घडली, त्याच्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं आहे. परंतु ते सर्वांनी माझ्या नजरेला आणून दिलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानते आहे. धन्यवाद मित्रांनो. हे असे प्रतिसाद येतात त्याचं मला खूप कौतुक वाटतं, कारण हा चॅनेल तुम्ही बारकाईने बघता हीच त्याची पावती आहे. काय सांगू, चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याची लिंक शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य कायम असू द्या. धन्यवाद.